नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे. कारण की बऱ्याच साऱ्या पात्र लाडक्या बहिणींना हप्ते बंद झालेले आहेत. त्या पात्र लाडक्या बहिणीचे हप्ते का बंद झालेले आहेत, त्या अपात्र झालेले आहेत का, किंवा त्यांना हप्ता पुन्हा मिळवण्यासाठी काय करावं लागणार संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. कारण की ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे, जर तुमचा हप्ता बंद झाला असेल आणि तुम्ही जर खरोखर पात्र असाल तर तुम्हाला एक फॉर्म भरून द्यायचा आहे. आणि तो फॉर्म भरून दिल्यानंतर तुमचा हप्ता जे आहे ते 100% सुरू होऊ शकतो. परंतु तुम्ही त्या ठिकाणी पात्र असायला पाहिजेत. जर तुमच्या नावावरती 4 चाकी वाहन नसेल, किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कुणीही सरकारी नोकरीला नसेल, किंवा तुमच्या कुटुंबात वार्षिक उत्पन्न तुमचं 2.5 लाखापेक्षा जास्त नसेल, आणि तुमचं वय 21 वर्षे पूर्ण असेल आणि 65 वर्षापेक्षा कमी असेल, तर तुम्हाला 100% लाभ भेटणार आहे. तर त्याचा लाभ पुन्हा कसा घ्यायचा आहे, तुम्हाला कोणता फॉर्म भरायचा आहे, संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये असणार आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला ह्या फॉर्मची लिंक भेटणार आहे. हे लक्षात ठेवा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला ह्या फॉर्मची लिंक भेटणार आहे. तुमचा हप्ता पुन्हा तुम्हाला सुरू करण्यासाठी लिंक वापरून तुम्ही पुन्हा अर्ज भरू शकता. त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, आणि तुमचे हप्ता कधीपासून बंद झाला आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर चला मित्रांनो, उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात. तर या ठिकाणी पहा, बऱ्याच लाडक्या बहिणी म्हणतायत की ई-के-वाय-सी सुरू झालेली आहे का? तर या ठिकाणी पहा, तुम्हाला सांगतो की ई-के-वाय-सी सध्या तरी या ठिकाणी सुरू झालेली दिसून येत नाहीये. परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींचं म्हणणं आहे की ई-के-वाय-सी सुरू झाली आहे आणि ई-के-वाय-सी आम्ही करणार आहोत, कारण की आमची ई-के-वाय-सीमुळे आमचा हप्ता बंद झालेला आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला ई-के-वाय-सी करताना काय कोणकोणती काळजी घ्यायची आहे हे पण सांगणार आहे. परंतु ई-के-वाय-सी करताना आता वेबसाईट सुरू आहे का, वेबसाईटची ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. कारण की बऱ्याच लाडक्या बहिणी वेबसाईट सुरू नसताना सुद्धा ई-के-वाय-सी करत आहेत. परंतु तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर ई-के-वाय-सी करताना तुम्हाला कोणकोणती काळजी घ्यायची तुमची संपूर्ण माहिती सांगणार आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं, या ठिकाणी ई-के-वाय-सी करताना तुम्हाला तुमचं आधार कार्ड जे आहे ते ओरिजिनल वापरायचं आहे. आधार कार्ड नंबर तुमचा बरोबर टाकायचा आहे, त्यावेळेस तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता. आता ई-के-वाय-सी सुरू झाली की नाही हे बरेच लाभार्थी विचारतात, परंतु ई-के-वाय-सी सुरू झाली आहे की नाही ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला सांगू इच्छितो की ई-के-वाय-सी जे आहे ते ई-के-वाय-सी सुरू झालेली नाही अद्याप. ई-के-वाय-सी सुरू झालेली नाही आहे, कारण की ई-के-वाय-सी सुरू अजून झालेली नाही आणि ई-के-वाय-सीसाठी ऑफिशियल शासन निर्णय जी-आर आला नाही. आणि आपली जी ऑफिशियल वेबसाईट आहे ladkibehin.महाराष्ट्र.gov.in ह्या वेबसाईटवरती कसल्याही प्रकारचे के-वाय-सीचं कुठलंही अपडेट दिसून येत नाही. तुम्हाला ती वेबसाईट पण दाखवतो थोडक्यात पहा. तर या ठिकाणी पहा, ही आपली ओरिजिनल वेबसाईट आहे ladkibehin.महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईट. तुम्हाला ह्याच वेबसाईटवर ई-के-वाय-सी करण्यासाठी ऑप्शन दिसणार आहे या ठिकाणी. तर सध्या तरी या वेबसाईटवरती ई-के-वाय-सी करण्यासाठी ऑप्शन नाही आहे. तुम्हाला दुसरीकडे कुठल्याही फेक वेबसाईटवर जाऊ नका आणि ई-के-वाय-सी करू नका, कारण की फेक वेबसाईटवर जर गेलात तर तुमचं नुकसान होऊ शकते. त्यामुळे फेक वेबसाईटवर किंवा डुप्लिकेट वेबसाईटवर तुम्ही जाऊन के-वाय-सी करू नका. सर्वात महत्त्वाचं सांगणं तुम्हाला ते आहे, कारण की बऱ्याच फेक वेबसाईट असतात, डुप्लिकेट वेबसाईट असतात, त्यावरती जाऊन तुम्ही के-वाय-सी करणं चुकीचं आहे. तर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला ह्या वेबसाईटवरती यायचं आहे, आणि ह्या वेबसाईटवर ज्यावेळेस के-वाय-सी सुरू होईल त्यावेळेस या ठिकाणी आदेश येतील किंवा शासन निर्णय जी-आर येईल, किंवा आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे त्यांच्या फेसबुक पेजवर, सोशल मीडिया हँडलवर ते टाकतीलच. तर पहा, पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा हप्ता बंद झाला असेल तुम्हाला काय करायचं तुम्हाला सांगतो. तर सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला हप्ता बंद झाला असेल तर अर्जदार लॉगिन यावरती क्लिक करायचं आहे. अर्जदार लॉगिनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि नंतर पासवर्ड टाकायचा आहे. आता मोबाईल नंबर आणि पासवर्ड कोणता टाकायचा तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. डबल सांगायची गरज नाही आहे, कारण की तुम्हाला जर तुमचं अकाउंट बनवलं नसेल तर या ठिकाणी तुमचं क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं नवीन अकाउंट तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे. कुठलं, तर या ठिकाणी पहा, फुल नेम, मोबाईल नंबर, पासवर्ड डबल पासवर्ड करायचा कन्फर्म, आणि हे मोबाईल नंबर आणि पासवर्ड लक्षात ठेवायचा आहे, कारण की त्या ठिकाणी तुम्हाला टाकण्यासाठी लागणार आहे पुन्हा. त्यानंतर जिल्हा निवडा, तालुका निवडा, गाव निवडायचं आहे, सिलेक्ट कॉर्पोरेशन निवडायचं आहे आणि या ठिकाणी टिक करायची आहे. त्यानंतर टिक करून तुम्हाला हा कॅप्चा तुम्हाला खाली टाकायचा आहे आणि साइन अप करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला तुमचं स्वतःचं अकाउंट तयार करायचं आहे. तुम्हाला काही अडचण येणार नाही आहे. पुन्हा बॅक वापस यायचं आहे. बॅक वापस आल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस आता अगोदर जे मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी पासवर्ड जो तयार केला तो या ठिकाणी टाका, आणि तुम्हाला हा कॅप्चा भरायचा आहे. या ठिकाणी कॅप्चा भरून तुम्ही लॉग इन करून घ्या. आता या ठिकाणी आपलं लॉग इन जे आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. कारण की लॉग इन सक्सेसफुल असं यायला पाहिजे. असं आलं की तुमचं लॉग इन जे आहे ते सक्सेसफुल झालेलं समजा. त्यानंतर तुम्हाला ह्या साईडच्या 3 रेषेवरती क्लिक करायचं आहे. साईडच्या 3 रेषेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इकडं ऑप्शन येणार आहे, तुम्ही पाहू शकता असे. इथं तुम्हाला ग्रीव्हन्स यावरती क्लिक करायचं आहे. ग्रीव्हन्स यावरती क्लिक करायचं आहे.
आता आपण त्यावरती क्लिक करूया. त्यानंतर या साईडला तुम्हाला एक ॲड ग्रीव्हन्स तुम्हाला दिसत आहे. या ठिकाणी पहा, या कोपऱ्यामध्ये ॲड ग्रीव्हन्स दिसत आहे. यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येणार आहे. या ठिकाणी पहा, तुम्हाला या ठिकाणी ग्रीव्हन्स फॉर्म भेटतो. त्यामध्ये तुम्हाला पहिलं ऑप्शन भेटते की सिलेक्ट ग्रीव्हन्स टाईप. त्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन भेटतात, माय ॲप्लिकेशन आणि कंप्लेंट एजंट ऑदर ॲप्लिकेशन. तुम्हाला जे पहिलं ऑप्शन आहे ते निवडायचं आहे. पहिलं ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहा सिलेक्ट ग्रीव्हन्स कॅटेगरी निवडायची. तर ह्यामध्ये जे आहे तुम्हाला 5 ऑप्शन भेटतात. पहिलं ऑप्शन आहे अपील फॉर ॲप्लिकेशन रिजेक्टेड, डिसकंटिन्यू सिमीज, सरेंडर सिमीज बेनिफिट, रॉंग आधार नंबर ऑन ॲप्लिकेशन आणि ऑदर. असे तुम्हाला हे 5 जे आहे ते ऑप्शन भेटतात. त्यापैकी तुमच्या केसमध्ये जे असेल तुम्हाला ते निवडायचं आहे. माझ्या केसमध्ये अप्लाय फॉर ॲप्लिकेशन रिजेक्टेड आहे, हे तुम्हाला मी निवडलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा, तुम्हाला तुमचा आधार नंबर दिसत आहे. या ठिकाणी पाहू शकतात आधार नंबर आणि मोबाईल नंबर. काय कारणास्तव जे आहे ते सिक्युरिटी कारणामुळे हे ब्लर आहे, तुम्हाला दिसणार नाही. तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला क्लिअर दिसून येईल. तर या ठिकाणी पहा, त्यानंतर तुमचं जे आहे ते रिझन या ठिकाणी पाहू शकता. तुमचा हप्ता का बंद झाला आहे या ठिकाणी तुम्हाला रिझन दाखवलं जाईल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहा झूम करून दाखवतो रिझन आणि स्टेटस. या ठिकाणी रिझन तुम्हाला या ठिकाणी काय दिसत असेल तुम्ही रिझन पाहू शकतात. जर तुमचा हप्ता कशामुळे बंद झालेला आहे, तुमच्या नावावरती जर 4 चाकी वाहन असेल तर या ठिकाणी RTO दाखवलं जाईल, किंवा तुमचं जर तुमच्या घरात नोकरी जर असेल तर गव्हर्नमेंट दाखवलं जाईल. असं तुमचं काही असेल, काय कारणास्तव तुमचा हप्ता बंद झाला असेल तर या ठिकाणी रिझन त्याचं दाखवलं जातं. आणि जर काही रिझन नसेल समोर तुम्हाला या ठिकाणी पहा अशा प्रकारे अप्रूव्ड असणार आहे. असं अप्रूव्ड असेल तर तुमचा जे आहे ते हप्ता 100% तुम्हाला भेटून जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे. तुमचा हप्ता जर तुम्हाला तुमचं जे स्टेटस आहे ते अप्रूव्ड असेल तुम्हाला हप्ता भेटून जाणार आहे. या ठिकाणी पहा तुम्हाला काय लिहायचं आहे. या ठिकाणी तुमचं वर्णन लिहायचं आहे. तुमचा हप्ता कधीपासून बंद झाला आहे आणि तुमचं म्हणणं काय आहे. हप्ता बंद झाला त्याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे. तर तुम्ही अपील का करत आहात, हप्ता बंद झाला आहे त्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे. तर या ठिकाणी पहा तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे, मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नोंदणी केलेली आहे आणि मी एक पात्र लाडकी बहीण आहे. माझ्या नावावरती कुठलेही 4 चाकी वाहन नाही. माझ्या कुटुंबामध्ये कोणीही सरकारी नोकरीला नाही आहे आणि आमचं वार्षिक उत्पन्नसुद्धा 2.5 लाखापेक्षा कमी आहे. माझं वय 21 वर्ष पूर्ण आहे आणि 65 वर्षापेक्षा कमी आहे. असं संपूर्ण या ठिकाणी लिहायचं आहे. माझं आधार कार्ड आणि माझं रेशन कार्ड पुन्हा तपासून माझं पुन्हा चेक करून जे आहे ते द्यावा आणि माझा हप्ता पुन्हा सुरू करावा, कारण की मी एक पात्र लाडकी बहीण आहे ही विनंती करायची आहे. आता एवढं तुम्ही लिहिल्यानंतर तुमच्या मनाने पण तुम्ही काय लिहू शकतात असं या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर पहा तुम्हाला खाली काय या ठिकाणी तुम्हाला काय कागदपत्र लिहायचे आहेत, कागदपत्र द्यायचे आहेत, कोणकोणती देऊ शकतात. या ठिकाणी 5 कागदपत्र देऊ शकतात. तुम्हाला तुमच्या मनाने द्या. या ठिकाणी पहा कागदपत्र द्यायचे आहेत, पण त्यामध्ये एक कारण आहे. कुठलं आहे त्यामध्ये तुम्हाला कागदपत्र आधार कार्ड असेल, रेशन कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, पासबुक असेल तर मॅक्सिमम साईज द्यायची ती 1 MB आहे. म्हणजे 1 MBचं तुम्हाला या ठिकाणी जास्तीत जास्त त्या फोटोची साईज पाहिजे. त्यानंतर पहा तुम्हाला डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करण्यासाठी या ठिकाणी त्याचं नाव लिहायचं आहे. तर आपण आधार कार्ड अपलोड करायचं असेल तर या ठिकाणी आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड या ठिकाणी लिहावं लागणार आहे, कारण की तिथं नाव लिहावं लागतं. तर नाव या ठिकाणी लिहिल्यानंतर तुम्हाला साईटला ते अपलोड दिसतो. यावरती अपलोडवरती क्लिक करायचं आहे. अपलोडवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी फाईलवरती क्लिक करून तुम्ही जे आहे ते तुमचं अपलोड करू शकतात. त्यानंतर पहा या ठिकाणी ॲड अदर अटॅचमेंट यावरती क्लिक करून तुम्ही दुसरं पण कुठलं कागदपत्र अपलोड करू शकतात. या ठिकाणी पहा तुम्हाला या ठिकाणी जर डॉक्युमेंट्स यावरती तुम्हाला रेशन कार्ड जर अपलोड करायचं असेल तर या ठिकाणी रेशन कार्ड पण टाकून असं पुन्हा अपलोड करू शकतात. असे तुम्हाला किती कागदपत्र 5 कागदपत्र तुम्ही अपलोड करू शकतात. त्यानंतर या ठिकाणी पहा कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा हा साईटला दिसत आहे. कॅप्चा टाकून तुम्ही जे आहे ते या ठिकाणी सबमिट करू शकतात. सबमिट केल्यानंतर तुम्हाला काही दिवस तुमचा अर्ज रिव्ह्यूमध्ये असेल आणि काही दिवसानंतर तुमचा हप्ता जे आहे ते सुरळीत सुरू होईल. तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये तुमचा हप्ता सुरू होऊ शकतो, तुमच्या खात्यावरती जमा होऊ शकतो. कारण की यासाठी तुम्ही खरोखर पात्र असायला पाहिजे. तुम्ही सर्व पात्रतेच्या निकषामध्ये बसायला पाहिजे, तर तुमचा हप्ता सुरू होऊ शकतो. बऱ्याच लाडक्या बहिणी या ठिकाणी कमेंट करत होत्या, तर तुम्हाला सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये भेटली असेल. सविस्तर माहिती भेटली असेल. जर तरी पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काय समजलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये नक्की तुमचे प्रश्न विचारा. तुमचा रिप्लाय भेटून जाईल. नक्की तुम्हाला थोडी पण माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.